जाऊ दे रे. मी काय म्हणतो, तू असं का नाही करत? काय ना? अरे हे बघ, तू हे घरकाम किती दिवस करणार रे? अरे एक काम कर, तू जरा चांगल्या कॉलेजमध्ये जरा ॲडमिशन घे. अरे बाहेरून एखादा फॉर्म भर. कोण कॉलेजला ऍडमिशन घेते? हा आपला श्याम घेतोय. त्यांची पोरगी बोलून गेले ना, तर मग आता मी कॉलेजला ऍडमिशन घेतो. अगं तू मस्करी करतोय गणेश. मी म्हणतोय गणेशने किती दिवस असं घरकाम करायचं, त्याला आपण कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन देऊया. अगं म्हणजे तो चांगला शिकेल आणि चांगल्या हुद्द्याला जाईल. बरोबर आहे. आणि त्याचा हा आदर्श उद्या आपल्या समाजातील तरुण घेतील. कारण तो काम करून शिकला म्हणून त्याचा किती मोठा हेवा वाटेल आपल्याला. हे बरोबर आहे अण्णा तुमचं. पण बरं झालं तुम्ही सुचवलं ते. मी गणेशला बोलणारच होते, पण तुम्ही सुचवलं ते बरं झालं. हो बरं, विक्रांत कुठे? ते जेवायला बसले होते. हो का? बरं अण्णा, मी काय बोलतो, बोल. मला शिक्षणाची आवड तर आहे हो, हां पण काय करू, काही कारणास्तव मला शिकता आलं नाही. पण अण्णा, आता मी खूप शिकणार आणि उच्च पदावर जाणार. अरे वा गणेश वा. अरे आता पण बिन आणि कुठल्याही गोष्टीने असं थांबायचं नाही. अरे परिस्थितीमुळे आपण असं अडून राहायचं नाही. हे बघ, तू भरपूर शिक. अरे आमचे सर्वांचे आदिष्ट चिंतन तुझ्या नेहमी पाठीशी आहे. हो अण्णा, बरं आता मी येतो, माझ्या कामाला जरा सुरुवात करतो.